ओम शांती. 19 एप्रिल 1983. या मुरलीचं नाव आहे संगम युगचे प्रभुफळ खाल्ल्याने सर्व प्राप्तिया. आज बाप दादा आपल्या सर्व स्नेही मुलांना स्नेहचा रिटर्न द्यायला आले आहेत. भक्तीमध्ये पण स्नेह आणि भावना भक्त आत्म्याच्या रूपात होती. भक्त रूपात भक्ती होती, पण शक्ती नव्हती. स्नेह होता, पण ओळख नव्हती. संबंध श्रेष्ठ नव्हता, पण अल्पकाळची कामना असलेली भावना होती. आताही स्नेह आणि भावना आहे, पण जवळच्या संबंधाचे प्रेम आहे. अधिकारीपणच्या शक्तीची, अनुभवाच्या अधिकाराची श्रेष्ठ भावना आहे. भिकारीपणची भावना बदलून, संबंध बदलून अधिकारीपणचा निश्चय आणि नशा आहे. अशी नेहमी श्रेष्ठ प्राप्ती आणि सेवेची भावना वाली श्रेष्ठ आत्म्यांना प्रत्यक्ष फळ प्राप्त झाले. फळ संगमयुगातही, फळं सतयुगातही मिळतील. कलियुगातील फळं पण खूप खाल्ले, पण संगम युगाचे प्रभू फळ, प्रत्यक्ष फळ आता नाही खाल्ले तर पूर्ण कल्पमध्ये कधीही मिळणार नाही. बापदादा सगळ्या मुलांना विचारतात, प्रभू फळ, अविनाशी फळ, सर्व शक्तिया, सर्व गुण, सर्व संबंधांच्या प्रेमाच्या रसावाला फळ खाल्ला का? हे ईश्वरीय जादूचे फळ आहे. हे फळ खाल्ल्यामुळे लोखंडापासून परीसपेक्षाही जास्त हिऱ्यासारखे बनून जातात. या फळापासून जो संकल्प कराल तो पूर्ण होईल. अविनाशी फळ, अविनाशी प्राप्ती असे प्रत्यक्ष फळ खाणारे नेहमी मायाच्या बिमारीपासून दूर राहतात. दुःख, अशांती आणि सर्व विघ्नांपासून दूर राहण्याचे अमर फळ मिळाले आहे. बाबांचे बनणे म्हणजे या फळाची प्राप्ती होणे. बापदादा म्हणतात, मुलं घराचा शृंगार असतात. घराचे शृंगार, बापाचे शृंगार नेहमी चमकत राहा. कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी स्वतःला समजता का? बापदादा म्हणतात, जेव्हा पार्ट रिपीट होईल तेव्हा प्रत्येक कल्पात तुम्हीच विशेष असाल असे निश्चय बुद्धी सगळ्याच गोष्टीत निश्चिंत असतात. काळजी मिटली. बापदादांनी काळजी सोडवून दिलतख्त सारखे आसन दिले. न देहाची काळजी, न मनात कोणते व्यर्थ विचार, न धनाची काळजी. कारण वरणपोळी खायची आणि बाबांची महिमा गायची. देहाच्या कर्मभोगची काळजी नाही.
कारण माहीत आहे हा अंतिम जन्म आहे आणि अंतची वेळ आहे. हिशोब सगळे संपवायचे आहेत. म्हणून नेहमी शुभचिंतक. काय होईल काही काळजी नाही. ज्ञानाच्या शक्तीने सगळं जाणून घेतलं. ज्ञान आहे, जे होईल ते चांगलेच होईल. जीवनात निश्चिंत नाही तर जीवन तरी काय. प्रत्येक आत्मा आपला हिशोब संपवत आहे आणि बनवत आहे. यासाठी मला काय काळजी? पहिले खूप काळजी वाटत होती. आता बाबांनी अमृत देऊन जळणाऱ्या चितेवरून मरजीवा बनविलं, जिवंत केलं. पहिले फक्त ऐकलं होतं. भगवंत मेलेल्यांना जिवंत करतो, पण कसं हे माहीत नव्हतं. बापदादा म्हणतात, सेवाधारी म्हणजे डोळे उघडले की नेहमी बाबांच्या सोबत, बाप समान स्थितीचा अनुभव करणारे, अमृतवेलेच्या महत्त्वाला जाणणारे विशेष सेवाधारी. विशेष सेवाधारींची महिमा. ज्यांना विशेष वरदानाची वेळ माहीत आहे आणि जे विशेष वरदानाचा अनुभव करतात. अमृतवेला, संकल्प, वेळ आणि सेवेचे महत्त्व ज्यांना माहीत आहे ते विशेष सेवाधारी. या महत्त्वाला समजून स्वतःही महान बना आणि दुसऱ्यांनाही महान बनवा. ओम शांती.